फ्रेश अशी सुरमई घेऊन यायची, मीठ लावून चांगली स्वच्छ धुवून काढायची. सुरमई चांगली स्वच्छ धुवून घेतली. कोथिंबीर, लिंबू कापून घ्यायचं. बिगर सोल्याला लसूण घ्यायचा, अद्रक घ्यायचं, ठेसून घ्यायचा, जाडसर ठेसायचा. त्यामुळं मच्छीला चांगली चव येत असते. बारीक ठेसलं तर येणार नाही. मच्छीला चांगलं मीठ लावून घ्यायचं. हळदी पावडर टाकायची. फिश मसाला टाकून घ्यायचा. मिरची पावडर घालायची, मीठ घालायचं, लिंबू पिळून घ्यायचं. मसाला सगळा सुरमईला लावून घ्यायचा. दहा 20 मिनटं मसाला लावून ठेवायचा. एक वाटी रवा घ्यायचा. 2 चमचे फिश मसाला घ्यायचा. 1 चमचा धना पावडर घ्यायची. घरगुती कांदा लसूण मसाला घालायचा 1 चमचा. घरचा मसाला 1 चमचा घालायचा. मिरची पावडर 1 चमचा घालून घ्यायचा. अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे. एक चमचा मिरची पावडर घालायची. मीठ घालायचं चवीनुसार. हळदी पावडर घालायची 1 चमचा भरून. सगळे मसाले रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे चांगले. मसाला लावून ठेवलेला 20 मिनटं झालेत. सुरमईला सगळा रवा लावून घ्यायचा. सगळ्या सुरमईला एकदम सगळा रवा लावून घ्यायचा. एक चमचा तेल घ्यायचं. ठेचलेला अद्रक लसूण घालून घ्यायचा. रवा लावलेली सुरमई भाजून घ्यायची. कोथिंबीर घालून घ्यायची. झाकण ठेवून सुरमईला वाफळून घ्यायचं. सुरमई चांगली तेलामध्ये कुरकुरीत भाजून द्यायची. झाकण ठेवल्यामुळं सुरमई चांगली शिजून निघते आणि कुरकुरीत तेलामध्ये भाजून पण निघते. लोखंडाच्या तव्यावरती सुरमई कुरकुरीत भाजून घ्यायची. एकदम कुरकुरीत अशी सुरमई तयार झालेली आहे. लोखंडाच्या तव्यावरती सुरमई भाजली का एकदम कुरकुरीत अशी तयार होते. एकदम टेस्टी अशी रवा सुरमई तयार झालेली आहे. जरूर करून बघा.